चाललो आहे देसाईला मसाला कुटायला. देसाईला मावशी आहे, त्यांची चक्की आहे मसाल्याची. सर्वच आहे म्हणजे सर्वच इथे हळद मसाला गहू तांदूळ सर्वच आहेत. चालले होता बरेच लांब लांबचे आहेत तिथे. आपण आलो जवळ नंबर आलो इकडं का नंबर आहे आपला नंबर आहेत मावशीच आहेत. आपला मसाला झाला रेडी. घरी आलो आताच मसाला कुटून. आता भूक लागले, दुपारच्या वाजले 1. आता जेवून घेतो. जेवल्यानंतर आपल्याला संध्याकाळी चिकन तंदुरी बनवायची आहे, ती पण लगेच मॅरिनेट करून घेतो. चला आता जेवून गेला. आता तंदुरी बनवायची तयारी. पहिले आता चिकन मॅरिनेट करून घेऊ. आपण 2 तंदुरीच्या कोंबड्या आणल्यात, छोट्यावाल्या तंदुरीच्या कोंबड्या. त्या स्वच्छ धुवून त्यांना कटबीट लावून घेतल्यात. 1 कोंबडीचे 4 पीस करून घेतलेत आपण. आता मॅरिनेट करू. दही पण आपण अर्धा किलो 1 किलो आणले, त्याच्यातला अर्धा किलो आपण पाणी नितरून घेतले आणि अर्धा किलो याच्याला पुदिन्याची चटणी बनवायला ठेवले. आता मॅरिनेट करू. पहिले दही टाकू. त्याच्यानंतर आपण अद्रक लसूण मिरचीची पेस्ट बनवले ती टाकून घेऊ. हळद मसाला, घरचा हळद मसाला, धना पावडर आणि गरम मसाला. चवीनुसार मीठ टाकू. त्याच्यानंतर आपला शेजवान गार्लिक सॉस आहे, चिली गार्लिक सॉस, तो टाकू आपण. त्याच्यानंतर आपण डार्क सोया टाकू, तो पण थोडाच टाकू. आपण रेड चिली सॉस टाकू. त्याच्यानंतर आपण 2 अंडी घेतल्यात, अंडी फोडून टाकू. मिक्स करून घेऊ. आता आपण एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकू. आणि लाल फूड कलर, तो नाही टकला तरी होते, नाही टकला तरी होते, ऑप्शनल आहे तो आपल्या कलरसाठी. तो कलर जरा भारी वाटतं म्हणून. आता आपण मॅरिनेशनची प्युरी ती रेडी झाली देवी. आता आपण चिकनला लावून घेऊ. त्याच्यात कसं ते कालवाला जमू नये म्हणून ते सेपरेट हे केले. मग आता लावून घ्यायची. आपण 2-3 घंटे मॅरिनेट करून ठेवू. पूर्ण दिवस ठेवला तर चालतं, रात्र पूर्ण ठेवली तर चालतं, तेवढं चांगला टेस्ट येतं. मग आपण थोडंसं कोळसं तापू ना, कोल्ड फ्लेवर देऊ, तंदुरी फ्लेवर येईल. आता आपण एक एक करून मॅरिनेट करून घेऊ चिकनला. 8 पीस बनले 2 कोंबडींचं. एक एक करून मॅरिनेट करून ठेवायचं. नंतर आपण कोळसं तापू थोडं, त्याच्यात टाकून असं तंदूर फ्लेवर येईल. आपला चिकन सगळा मसाला लावून दिले चिकनला. आपण कोळसा पण तापवले. आपण कोल्ड फ्लेवर देऊ जरा ठेवलं. त्याच्यावर तेल टाकू, झाकून ठेवू. आता आपण तेल टाकू, स्मोकी फ्लेवर येईल मस्त तंदुरीला. आपण हे झाकून ठेवू थोडा वेळ. आता आपण तंदुरी बनवायची आहे तर आपण त्याच्यासाठी पुदिना चटणी बनवत आहोत. पुदिना घेतले अर्धी जोडी, बाकीचा ठेवले, स्वच्छ धुवून घेतले. लसूण अद्रक मिरची
आणि जिरा, चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात, बनवून घेता होता. तर तंदुरी तर मॅरिनेट करून ठेवले, स्मोकी फ्लेवर देत त्याच्यात. आणि पुदिन्याची चटणी बनवतात तेवढं. इथं वैदू ना किट्टू भुकल्यान तर त्याच्यासाठी आता अंड्याचा आई नाश्ता बनवतं, अंडा ब्रेड त्याच्यात बुरून. त्यांना तारच निघे नाही ताई, त्यांना आता नाश्ता बनवतं सगळ्यांसाठीच, म्हणजे मग जास्त करून पोरांना भूक लागले. मग पुदिन्याची चटणी बनवू. पाच अंडी घेतल्या नाही, एवढे ब्रेड आहेत, बाकीच्या ठेवल्या. 5 अंडी, त्यातून मिरची कोथिंबीर आणि मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ, ठेचून घ्यायचा. एक ब्रेड ओढून फ्राय करायचा मस्त. तुझा पप्पा इथेच आहे, काय बनवतो काय यारू? मी ना कुठेच नाही, इकडे बघ. हे आईने काय बनवले बघ, अंडूच्या बनवले बघ, अंडूच्या नाश्ता. खातो ना तू? यम्मी 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 नाही खात? आपल्या पोरांसाठी एक डिश रेडी झाली, पोरांना देतो खायला. कसं लागतं? कसं रे आरू? आरू जाम खाते. त्याला जाम लागतो, तोच नको बोलतो. जाम दिले त्याला. खा खा खा, राहू दे, दादाला बी खाऊ दे. अंडा ब्रेड कसा लागतो? अनु कसा आहे अम्मी? एक डिश पार केली पोराई, आता दुसरी पण डिश आली. पोरांचा तर झाला नाश्ता, आता सगळ्यांचाच झाला. म्हणजे आता पुदिनाची चटणी घ्यावं बनवायला. भांड्यात पुदिना टाकू, सर्व बरफ करायला लागेल. पुदिना, अद्रक, लसूण आणि मिरची, थोडासा जिरा, आणि चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ आणि दही टाकायचं. थोडा बर्फ पण टाकू, कलर चटणीला चांगला राहते. म्हणजे असा आपण त्याने थोडा बर्फ पण टाकू, पुदिन्याची चटणीचा कलर मस्त व्यवस्थित राहील. मिक्सरला लावून घेऊ लगेच. पुदिन्याची चटणी आपली रेडी मस्त. आता नंतर तंदुरी बनवायची त्याच्यासोबत खायला. आज पोरांसाठी जलसा आहे. बाबांनी कोंबड्या आणल्या तंदुरीच्या, त्याच्यावर पाव किलो पण कालच्या पण सांगलेल्या, 2 पेट्या पण आहेत. आता आई पूजा भुस्स भाकरी मस्त
भाकरी खर निघेल मस्त चुलीमध्ये ते भुजाच्या. संडे स्पेशल पोरांची मजा आज. 8 पिसत पोरांची मजा ना मोठे माणसांची. मोठे माणसाची पण. आईने मस्त कट करून धुवल्या. आपण हळद मीठ मसाला टाकू थोडं थोडं. थोडीशी हळद, थोडासा मसाला, चवीनुसार मीठ टाकू. माझे भुजाच्या भाकरी होता तोपर्यंत मस्त मीठ मसाला कालच्या टेट्यांना मस्त घुसल. लगेच आपण भुजून घेऊ. कालच्या असं टाइमपास खाऊन घ्यायच्या. नंतर लगेच आपण तंदुरीची तयारी करायला घ्यायची. तंदुरी करायला आज संडे स्पेशल फुल धमाल आहे. इकडे बघा आपला 2 टोप झाले 20 किलोचा मसाला. या हळद आणि या हळद आपली 1 किलो हळद आहे. आणि गरम मसाला ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हता तिथे गरम मसाला पण करतात म्हणून. गरम मसाला आता आई थोडा थोडा करून जसा लागेल तसा घरातच मिक्सर येतो. इकडं आपला लोणचं रेडी झाले. रात्री बनवलेला आईने एकदा घाटा मारले. आता परत एकदा घाटा मारतं. दाखवलं नव्हतं मी घरात नव्हतो ना. मस्त कलर एक नंबर आहे. सुगंध पण जबरदस्त होते. गोड तिखट लोणचा. 6 किलोचा लोणचा आहे. 6 किलोचं आंबच आहेत. लोणचा जास्त आहे कारण की मटेरियल तेवढं पडले ना. 2 किलो गुल आहे. कलर बघा तुम्ही बघू शकता. 1.25 किलो तेल. झाल्या भाकरी आता चुलीवर खरबा एवढे आहे. आणि मस्त झाली होते मगाशी कालच्या टेट्या मॅरिनेट करून ठेवलेल्या. आता झाली हो मस्त. चुलीचे खरमध्ये 1 नंबर होतील. मच्छीवाली येईल ते. मच्छीवाली येईल ती बारीक गरगाट. किती बारीक आहेत बघ. पण मस्त मारू. एक साइड झाली ना थोडीशी. जास्त नाही थोडीशीच झाली. त्या मंदाचे मस्त भल्या उलट वाफ लागतं बघ. गरम असते भारी भल्यान कराक झाल्यान. इकडे बघ जास्त आग काल्या पडतात. हो हे बघ जायची बनस कुठे. इकडे बघा आपल्या रेडी झाल्या कालच्या डेट्या. इकडतं भारी झाल्या. इकडं आपला कालची रेडी आहे खायसाठी. इकडे मेंबर पण रेडीच आहेत खायला. हे अरे तुला नको ग. हे बघ कालची कोकोची कालची. इकडे बघा चुंबरी खायची. किटू कशी लागते. ये किटू ये अरू ये लवकर खायला. बघ कोकोची कालजी ये लवकर. मम्मी भरतो. आपण मगाशी कोल्ड फ्लेवर दिलता. कोळसा तापून तंदुरी फ्लेवर यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला. नंतर अर्धा घंटा ठेवला. नंतर फ्रीजमध्ये ठेवलेला कधीपासून. आता पूर्णपणे मॅरिनेट झाले. सुगंध पण येतो असं तंदुरीचा. आपण इकडे ग्रिल पॅन ठेवले. आता आपण तंदुरी बनवायला घेऊ. तेल टाकू. आपण यूज केलेलंच तेल आहे. दोनच ठेवू ना. दोन्ही लेग पीसच ठेवले. फुल लेग पीस असते. किती आहेत सर्व. 8 आहेत ना. 2 कोंबड्या होत्या. दोन्ही एकूण 2.5 किलो झाल्या त्या दोन्ही मिळून. एकीचे 4 बनवले. आजकाल जेवताना आपल्याला पण जेवायला जाणार.
टेक्चर भारी आहे लय. दुसरं टाकून घेऊ आपण. आता आपण साईड पार्टी करून घेऊ. नंतर आपल्याला गॅसवर पण आगीवर थोडासा या करायचं आहे. थोडं थोडं करून घेऊ. जास्त मोठं आहे तो. नंतर आपलं जालीचं स्टँड आहे याच्यावर आपण गॅसवर दोन्ही साईडला आग देऊ आपण त्याला. ते बाकीचे 2 कडले नाही तर एक इकडे तिकडे शिजतात 2, इकडे 2 आपले झाल्यान. त्यांना आता आपण आगीवर आणखी फ्राय करू. त्यांना हाक द्या जरा. इकडचा होते जरा. थोडी थोडी साईड करायला घ्यायची आपल्याला. एक साईडला हे चालू होतं आपलं. हे करून दिलं त्याची बारी. चिकनचा सुटला तो. आता 2 राहिले तिकडे होतात. तिला तर आपल्या इकडे बघा आपल्या अशा प्रकारे तंदुरी झालेली आहे रेडी. आणि इकडे तंदुरी सॅलड बनवले आपण घरातच. आपण चीज ग्रेट केले, चीज पण टाकू, लिंबूचा रस केले. आता आपला बटर मेल्ट केले, कोथिंबीर पण आहे, कोथिंबीर चॉप केले. बस टाकून घेऊ. आता आपण लिंबाचा रस टाकू. आता आपण मेल्ट केले बटर अमूलचा, तो टाकून घेऊ. सगळीकडे लाव. बटर आता झाले आपल्याला लावून. चीज टाकू आपण. आपण कोथिंबीर टाकू. अशा प्रकारे आपली तंदुरी रेडी. होममेड चिकन तंदुरी. बघू शकता, एक नंबर टेक्स्चर आले. सुगंध पण एक जबरदस्त आले. आपला सॅलड पण रेडी आहे. सुगंध लय भारी आहे. आता सर्वांना ताटावर तर पोरांना तर वळली. काय रे अरू, काय खायची? पप्पानी काय बनवलंय? चिकन तंदुरी. अरे वा,
अरे वा, आरूला पण ताट वाढला. लेग पीस दिले, लेग पीस, फुल लेग पीस. हातात घे, हातात घे. असा असा. हा, चावा घे, चावा घे आरू, चावा घे. तिकडे बाबांनी पण पॅक बनवले तिकडे. कसा आहे किट्टू? वैदू, एम्मी खा, चला खा खा. पोराई केली घाई. नतेंद्रली पुदिन्याची चटणी ती होती फ्रीज आणि मनाची वाटून पडली. पोरा इकडे सुरुवात पण गेली. टाक त्याच्यात. या जेवायला चिकन तंदुरी संडे स्पेशल. हा ते सॅलेड आहे. ये लवकर का. ए हरू, मी ब्लॉग मध्ये घेतो तुला. घे लवकर. घे लवकर. तो पीस मला खाऊन दाखर. तो यो खाऊन दाखर मला. अरू, अरू, हा घे घे, खा खा बघू कसं खात. खा खा बघू. कसं लागतं अरू? यम्मी लागतो. अरे वा, खा खा. या जेवायला एक नंबर दिले तंदुरी. सर्व डकला, बटर डकला, लिंबू डकला, चीज टकला. मेन वस्तू रली टाकायची चाट मसाला. नाहीतर इथं सर्व टाटा ओढली तेव्हा जाऊ दे बरं, नेक्स्ट टाइम नाही का. यम्मी ना अरू, कसा लागतो? हा का. सर्व फॅमिली बसले आपली संडे स्पेशल तंदुरी खायला. वैदूने केला पॅक. वैदूने आधी ठेवले इकडं. किट्टू बघ, किट्टूच्या मम्मीचे सरका पूर्ण आड्डीच्या साथ न राहू या किट्टू. इतकं साथ खाणे का नाही का. इकडे बघा किट्टूचा ताट पार तोरून मोरून खाले. आड्डी चबाके. कसा लागला? अरे मला उठवा बोलतो. उठायला जमना झाला.